आचारसंहिता लांबली, निवडणुकीचा निकाल देखील लांबला. मग आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील लांबणीवर पडणार का? कारण आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार का नाही, याचा GR येणार का नाही, हप्त्याचे वितरण होणार का नाही. कारण आपल्याला माहिती आहे की लक्षात घ्या की कोणत्याही आचारसंहिता चालू असताना योजना संदर्भात जो निधी असतो तो निधी वितरित होत नाही असे बोलले जाते. मग लाडक्या बहिणींना देखील आता जो मिळणारा नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे तो लांबणीवर पडणार का आणि लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निराशा देखील होणार का, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि नियमाने आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार अशी प्रतीक्षा अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. पण जर योजनेचा हप्ताच लांबला तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणावर हिरमोड देखील होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, या सर्व माहिती म्हणजे योजनेचा हप्ता लांबणीवर पडू शकतो का, तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळतील, अशी सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व योजनांची माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचे आपण मुद्दे कोणते पाहणार आहे तर लक्षात घ्या. यामधील पहिला मुद्दा म्हणजे आचारसंहितेमुळे GR येणार नाही का. अनेक लाडक्या बहिणींनी मला विचारलं की आता निवडणूक आचारसंहिता लांबली आहे. लक्षात घ्या, पहिलं काय होतं की 2 डिसेंबर रोजी इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी या संदर्भातील जो निर्णय होता तो निर्णय होणार होता आणि निकाल लागल्यानंतर आपली आचारसंहिता जी असणार आहे ती आचारसंहिता उठणार होती. परंतु आता काय झालं की आचारसंहिताच लांबणीवर पडली. कारण साधारणपणे आता 21 डिसेंबर रोजी सर्व निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. किती तारखेला? 21 डिसेंबरला. आणि यामुळे जी आचारसंहिता होती ती त्याच पद्धतीने या ठिकाणी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय आपल्या खंडपीठाने घेतलेला आहे. आणि यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा जो निकाल असणार आहे तो निकाल राज्य सरकारला त्या ठिकाणी ऐकावाच लागतो. आणि त्यामुळे आता सर्व निवडणुकाच्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आहेत ते 20 डिसेंबर रोजी काही ठिकाणचे मतदान होणार आहे आणि त्यानंतर 21 डिसेंबरला याचा निकाल लागणार आहे. आणि तोपर्यंत आचारसंहिता अशीच सुरू राहणार आहे. पण या आचारसंहिताचा आणि लाडकी बहीण योजनेच्या GRचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी संबंध येत नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिलासा असणार आहे. कारण लक्षात घ्या, मी असं काय म्हणतोय तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जे पैसे मिळणार आहेत ती काही नवीन योजना नाही. ही योजना मागील वर्षभरापासून सुरू आहे आणि वर्षभरापासून लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत. दीड वर्ष झाले सर्व लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये मिळतात. म्हणूनच ही योजना कोणतीही नवीन योजना नसणार आहे. जसे की आपण पाहिले, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असतील, या योजनेअंतर्गत देखील आता मागील काही दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे आले होते आणि GR देखील आला होता. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना देखील नवीन योजना नसणार आहे. त्यामुळे आचारसंहिताच्या काळात देखील लाडक्या बहिणींना GR यायला किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करणारा सरकारला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि लाडक्या बहिणींना लवकरच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. मग आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार. तर लक्षात घ्या, मागील 5-6 महिन्यांपासून जे होत आलंय तेच यावेळी देखील होणार आहे. नोव्हेंबर महिना संपलेला आहे. डिसेंबर महिन्याच्या साधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भातील GR येण्याची दाट शक्यता आहे. लक्षात घ्या, 8 तारखेला राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. किती तारखेला? 8 तारखेला. आणि या 8 तारखेच्या आधीच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी GR येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा GR साधारणपणे 5-6 तारखेच्या आसपासच GR निर्गमित होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी असणार आहे. किती तारखेला? तर 5 किंवा 6 डिसेंबरच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो GR असणार आहे तो GR येणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्येच योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरुवात होईल आणि लाडक्या बहिणींना साधारणपणे 10 डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आचारसंहिता लांबली तरी देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, KYC ची ऑनलाईन कागदपत्र कधीपासून सुरू होणार. अनेक लाडक्या बहिणींद्वारे मला हा विचारलेला प्रश्न होता. कारण बघा, आपण आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी मुलाखत देताना सांगितलं होतं की तुम्ही काय करा, म्हणजे ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय मी, इतरांची तर KYC करून घ्यायची आहे, त्याचा काही विषय नाही. पण ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांना काय होतं, तर 2 नंबरला जे आधार कार्ड टाकायचं होतं ते आधार कार्ड टाकायचं कोणाचं, हा मोठा प्रश्न होता. त्या ठिकाणी मग आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी काय सांगितलं की दुसरे आधार तुम्ही टाकायचेच नाही, तर तुम्ही काय करायचं, स्वतःचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुमची KYC करून घ्यायची आणि त्यानंतर
तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे निधन झाले असल्यास मृत्यूचा दाखला आणि घटस्फोट झाला असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. अंगणवाडी सेविकांकडे हे कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहेत. आणि त्यामध्येच बोलताना त्यांनी हे देखील सांगितलं होतं की आम्ही वेबसाईटवर देखील अपडेट आणून वेबसाईटवर देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र अपलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देऊ. आणि त्यामुळेच अजून हा पर्याय उपलब्ध झालेला नसल्याने अनेक लाडक्या बहिणी या संदर्भात देखील मागणी करत आहेत की तुम्ही ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून द्या. आता याच्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचे कोणतेही प्रश्न असतात कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.